नमस्कार मंडळी, आजी मावशी ताई बहिणी सगळे आलेले आहेत, टीव्ही समोर बसलेले आहेत. 6:30 झालेले आपला सोहळा सुरू होतोय. कारण आज आपण आहोत मुंबई येथील जोगेश्वरी पूर्व येथील शिवटेकडी येथे. सगळ्या ताया इथल्या आलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या सुद्धा तयार आहेत. तुम्ही पण तयार आहेत ना? चला तर मग सुरू करूया आपला हा कार्यक्रम. तर मी आशिष, मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. तर आपला पहिला खेळ आपण सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. सगळे आलेले आहेत ताई नेहमीप्रमाणे. हा वाक्य कुठे माहितीये, पण ते वाक्य असं आहे, तडतड ताशा ढमढम ढोल प्याप्या सनई मीठे बोल. हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचं. तडतड ताशा धमधम ढोल प्याप्या सनई मीठे बोल. तडतड ताशा धमधम ढोल एहे. प्याप्या सनई मीठे बोल. तेव्हा दे. तडतड ताशा धमधम ढोल प्याप्या सनई मीठे एहे. बोल. तडतड ताशा धमधम ढोल प्याप्या सनई मीठे बोल. चुप. तडतड ताशा धमधम ढोल प्याप्या सनई मीठे बोल. तडतड ताशा धमधम ढोल प्याप्या सनई मीठे बोल. तडतड ताशा धमधम ढोल ताशा पनई मीठे बोल. प्याप्या कोण कोण? प्याप्या प्याप्या कोण? सनई. हा बा सनई. हा तडतड ताशा धमधम ढोल प्याप्या सनई मीठे बोल. खूप छान आहे. जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. हे गात गात बोलायचे वाक्य. तडे तडे ताशा ढम ढम ढोल प्याप्या सनई मीठे बोल. दम दम ताशा तडतड ताशा ढम ढम ढोल हा. प्याप्या सरई मीठे सरई. बोल. हा. प्याप्या सरई. हा. आता मी गातो तसं घ्या. हा तडे तडे ताशा हा घ्या. तड तड ताशा ए ढम ढम ए ढम ढम बोल. ए ढम ढम ढोल ए ढोल. ए ढोल ए ढोल तड तड ताशा ढम ढम ढोल प्याप्या सनई येऊ दे. मीठे बोल. तड तड ताशा ढम ढम ढोल प्याप्या सनई अरे मीठे बोल. हा थांबले बाबा एकदाचे. बरं, हे सलग वाक्य न चुकता 15 वेळा बोलून दाखवा. तडतड ताशा ढमढम ढोल प्याप्या सनई मीठे बोल. तडतड ताशा ढमढम ढोल प्याप्या सनई प्या प्या. हा प्या. हा लवकर. प्याप्या सनई मीठे बोल. हा. तडतड ताशा ढमढम ढोल प्याप्या सनई मीठे बोल. तडतड ताशा ढमढम ढोल प्याप्या सनई मीठे बोल. ढमढम ताशा. हा तडतड ताशा ढमढम ढोल प्याप्या सनई मीठे बोल. 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 तडतड ताशा बोल. मीठे बोल. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. हे वाक्य तुम्ही रडत रडत बोला. तडतड ताशा अजून रडत. अजून रडत. हा रडत. हा तडतड ताशा ढमढम ढोल अजून रडत. हा. पीपी वाजे पीपी वाजे रडत, रडत, मीठे रडत बोल. बोला तुम्ही. डमडम ताशा तडतड ढोल मीठे. तडतड ताशा ढमढम बोल ढमढम बोल. हा व्हेरी गुड. हा डमडम ढोल मीठे बोले. हा, मीठे बोले बम बोले. हा हा मीठे बोले. हा. पीपी वाजे काय हा पिपाणी वाजे. करेक्ट आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. अहो. अहो हम्म. 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 तडतड ताशा तडतड ताशा ढमढम ढोल. ढमढम ढोल तडतड ताशा तडतड ताशा 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 ढमढम ढोल. ढमढम ढोल. अरे बा. प्या 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 सनई सनई मीठे बोल. मीठे बोल ना. अहो. अहो तडतड ताशा तडतड ताशा ढमढम ढोल. ढमढम ढोल. प्या प्या प्या
हे वाक्य तुम्ही रागात बोलायचं, रागात. तडतड ताशा रागात रागात अजून रागात तडतड ताशा अजून रागामध्ये मिठे बोल अजून रागामध्ये तडतड डोल मिठे बोल तडतड हा रागात रागामध्ये हा. तडतड ताशा ए! मिठे बोल हे पाहिजे, हे तडतड ताशा पाहिजे. मिठे हे बोल पाहिजे. दमदम डोल ए, आहे. मिठे बोल नाही रे. ए! हा. तडतड ताशा आधी हे मिठे करायचं. बोल ए! असं. ए, हा. तडतड ताशा तडतड मिठे ताशा मिठे बोल बोल. दमदम ताशा मिठे बोल हा 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 लवकर हा तडतड ताशा मिठे बोल हा. दमदम दमदम हा. बोल हा. मिठे बोल हा हा बरोबर आहे हा तडतड ताशा हा. मिठे बोल हा. दमदम मिठे बोल हा अजून हा हा राग. तडतड ताशा हा. मिठे बोल हे इथे इथे हा दमदम वाजे हा. मिठे बोल हा अभिनंदन. या ताई तुम्ही इथे या. खूप खूप अभिनंदन तुमचं. भाऊ परवा घरी आला आणि पेपर देऊन गेला. ज्या घरात बालपण गेलं त्याचीच वाटणी करून गेला. घर म्हणजे आता फक्त 4 भिंती उरल्या आणि बालपणातल्या फक्त आठवणी राहिल्या. बालपणातल्या फक्त आठवणी राहिल्या. आज आपल्या ह्या सगळ्या तायांबरोबर आपण माहेरच्या आठवणींमध्ये जाणार आहोत. कोण डोळ्यासमोर येतं माहेर म्हटल्यानंतर? सगळीच. माझं माहेर पुण्याचं आहे. अच्छा हां, आई बाबा आहेत, 2 भाऊ आहेत. अच्छा. काय बोलणं झालं होतं लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री आई बाबांबरोबर? हे आई म्हटली काय नाही, दिल्या घरी व्यवस्थित हे कर, संसार कर, हे कर. अच्छा. काय घेऊन आलात माहेरकडून सासरी? माहेर करून सासरी म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित सांभाळायचं वगैरे. हे जी सासू आईने जे हां सांगितलं सांगितलं होतं. पण आज एक आपल्या घरामध्ये एक माहेरी तुमच्या एक कपाट असेल ना तुमचं, जिथे त्याच्यामध्ये हां. सगळ्या हां. हक्काच्या व्यक्ती वगैरे अजूनही आहे ते कपाट? आहेत ना, म्हणजे माझे ड्रेस वगैरे असे लग्नाच्या अगोदरचे किंवा लहानपणी आपण नाही का आईने शिवलेली गोधडी वगैरे असं. गोधडी वगैरे. हां आहे आहेत. ना. हो, अजून पण मी तिकडे गेल्यावर तीच गोधडी घेते. तीच गोधडी. होय होय पण क्षणोक्षणी सासरी असल्यानंतर माहेरची आठवण येत असते. हो येते ना. तर माझे भाऊ खूप चांगले आहेत. 2 भाऊ आहेत मला. माझ्यावर खूप लक्ष आहे भावांचं, कारण का मी एकटीच इकडे मुंबईत आहे, बाकी सगळी माझी फॅमिली पुण्याला आहे. अच्छा. वा. पण तुमच्यावरती प्रेम करणारे, तुमच्यावरती एवढा जीव लावणारे तुमचे माहेरची मंडळी आहेत, भाऊ आहेत. खूप छान ताई. आणि खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुमचं नाव सांगा ताई? प्रणाली प्रमोद चव्हाण. प्रणाली ताई, किती वर्ष झालीत लग्नात? 23. 23 वर्ष. अजूनही माहेरची ओढ आहे अजून तेवढी? कोण डोळ्यासमोर येतो माहेर म्हटल्यानंतर? आई आई नाही, वडील नाही, भाऊ ना, कोणच नाही. वहिनी आहे. माझं माहेर शिर्डीला आहे. काय आई बाबांची आठवण सांगाल तुम्ही? नाही, माझे मिस्टर खूप छान आहे. म्हणजे मला कसलं आठवण करून देत नाही. मिस्टर खूप छान आहेत, त्याचा काही प्रश्नच नाही. म्हणजे माझं माहेरचं म्हणजे असं आठवण येतच नाही. माझे मिस्टर चांगले, म्हणजे माहेर असं वाटतच नाही मला. म्हणजे हेच माहेर असं पण वाटलं. लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री काय बोलणं झालं माझं आई होतं? बोलले की व्यवस्थित संसार करायचा, व्यवस्थित राहायचा, आपले कांदाणे काय व्यवस्थित, कोणी आपल्याला कोणी बोलता कामा नये, सासू सांभाळून घे, सगळ्यांना व्यवस्थित राहा. काय काय माहेरी हाक मारायचे तुम्हाला आई बाबा? मला सुनी आहे, सुनीता. सुनी सुनीता. आज ती हाक मिस करते तुम्ही. हम्म. काय सांगावं असं वाटते आईला आणि बाबांना? खरंच आई वडील राहिलीच नाही तर काय सांगायचं आता. आज ताई तुम्ही मनापासून इथे व्यक्त झालायत, बोलतायत, खूप छान वाटतंय. कोण डोळ्यासमोर येतं माहेर म्हटल्या? माहेरी गेल्यानंतर आई वडिलांचं फोटो आहे ते दिसतं पहिला. आई वडील नाहीत आता मला. भाऊ एक आहे, आमच्या 2 बहिणी आहेत. भाऊ आमचा सर्व सांभाळ आमचा करतो, सणाला वगैरे आम्हाला बोलवतो. मग आम्ही गेल्यानंतर आई वडिलांचे फोटो दिसतात. काय आई बाबांची आठवण एखादी सांगाल? आईची आठवण म्हणजे मी स्वतः नर्स होते, अच्छा. जॉब करत होते. मी कांदोलीला होते आणि आई मीरा रोडला होती. तर आई आदल्या दिवशी मला म्हणाली की बाय मला बघायला ये, माझ्या पोटात खूप दुखते. आजारी होती थोडी आई. तर मी आईला बघायला गेले नाही. आणि दुसऱ्या रात्री, त्याच रात्री मंगळवारी आई 2 वाजता ऑफ झाली. आणि
त्या आईला मी खूप मिस करते की मला तिच्याशी खूप काही बोलायचं होतं, तिला पण माझ्याशी खूप काही बोलायचं होतं, पण मी बोलू शकले नाही तिच्याशी काही. वडील आमचे आजारी असताना आईने आणि भावाने आमचा सांभाळ केला आणि आम्हाला शिक्षण दिलं. पण काय तुम्हाला आईला सांगायचं जेव्हा तुम्ही आता बोलत की खूप वेळ सांगायचं होतं, आता तुम्ही सांगू शकता, बोलू शकता या माध्यमातून आईला काय सांगायचं होतं? आईला मी एवढंच सांगणार आहे की तू माझी जेवढी काळजी करत होती ना ती काळजी करू नको आणि तुझ्या आत्म्याला शांती मिळू दे, हे मी सांगते आता ह्याच्यातून. माहेर म्हटल्यानंतर ज्या सगळ्या ताया आज इथे भाऊक झालेल्या आहेत, डोळ्यात पाणी आहे, म्हणजे त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आणण्याचं काम माझं आहे. तेव्हा आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आणि सुरू करूया आपला धमाकेदार मजेशीर एकदम एनर्जेटिक खेळ ज्याचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचंय, कळलं? कंपल्सरी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद, जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला लगेच बक्षीस आणि जी विजेती होईल तिला बक्षीस आहे. ठीक आहे? तयार आहेत सगळे? नक्की? हा, तयार आहे? हो, ओके, ठीक आहे, हरकत नाही. चला त्यासाठी म्युझिक प्लीज. ज़मीं पर है सितारे, मेरी मुंबई में जैसे ज़मीं पर है सितारे. तू चाहे तो गले में तेरे डाल दूं सारे, तू चाहे तो गले में तेरे डाल दूं सारे. हा हा, लवकर बसून घ्या, लवकर बसून घ्या. व्हेरी गुड. हा हा हा, पटकन पटकन पटकन. कणकण कुदळी मनमन माती, उभारल्या भिंती चितारले खांब, सासूबाईंच्या पोटी अक्काबाईंच्या पाठी जन्मले राम. राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं, 32 पाना लावलाय चुना. शेरभर सुपारी फोडू कशी, सदरेवर राहून बोलू कशी. सदर सोन्याची नजर पुरुषाची, पान फणसाचं अंग घनसाचं. बहीण भावांची लेक रावांची, सू सावतांची. सावतांच्या घरी नाना परी, जिऱ्या मिऱ्याचा स्वयंपाक करी. अष्टफुलांनी भरलंय ताट, दत्ताराम सावतांचं नाव घेते. आज आहे 16 सख्यांचा थाट. नंबर मागणं थेट हे बघा ना
आणि ज्या आई विजेत्या झालेल्या आहेत त्यांना मिळणारे सन मराठी वाहिनीकडून ही भेट वस्तू. क्या बात आहे. आणि याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागात. क्या बात आहे. नाचणं म्हणजे ओ हो हो बापरे, काय सगळ्या एक एक नाचत होत्या, खूप छान सुंदर. पण ह्या सगळा आनंद आपण साजरा करत असताना कधी कधी एक अबोला असतो आपल्या बरोबर, आहे की नाही. आणि तो अबोला दूर करायचा असतो, कारण चुकबुल द्यावी घ्यावी ह्या भागामध्ये आम्ही तोच अबोला दूर करतो आणि ते नातं जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्या तायांमध्ये सुद्धा एक अशी ताई आहे की तिचा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे, ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचंय. या ताई, तुमचं नाव सांगा. अपूर्वा सुनील तळेकर. अपूर्वा ताई, कोणाबरोबर अबोला आहे? माझा भाऊ, सख्खा भाऊ. सख्खा भाऊ. किती वर्ष अबोला आहे? 20 वर्ष अबोला आहे. काय कारण आहे? प्रॉपर्टी. या 20 वर्षामध्ये तुम्ही असा कधी प्रयत्न केला त्यांच्याशी बोलायचा? हो, एकदा माझं लहान बाळ गेलं तेव्हा तो थोडा आलेला जवळ, पण मग परत नाही, म्हणजे त्याला नाही यायचं. त्याच्या अजून काही आहेत कंप्लेंट्स की ज्या नाही पाहिजे, पण करतो तो. तुम्ही बहीण भाऊ तुम्ही हो, दोघंच. आणि तरी पण 20 वर्षाचा अबोला आहे तुमच्या हो. भावाबरोबर. हो. आणि कारण आहे प्रॉपर्टी आणि त्या अनुषंगाने काही अजून कारण? म्हणजे त्याने माझ्या वडिलांना पण नाही बघितलं त्याच्यामुळे, मग ते पण माझ्याकडेच होते, माझ्याकडे जॉब झाला. तेव्हा पण बघायला आला नाही? गेले तेव्हा पण नाही? गेले तेव्हा फोन केला तेव्हा आला तो. मला ना इथे एक आवर्जून सांगावं असं वाटतं की जेव्हा आम्ही हा चुकबुल द्यावी घ्यावी हा भाग जेव्हा आम्ही करतो आणि ताईंचा जेव्हा अबोला कोणाशी तरी आहे हे जेव्हा ते सांगतात ना, तेव्हा जास्तीत जास्त अबोला हा त्यांच्या भावाबरोबरच असतो. हा का अबोला असायला पाहिजे भावाबरोबर हे मला अजूनही खरं तर कळलेलं नाही. आणि जेव्हा ऐकतो तेव्हा त्याचा त्रास होतो. पण ताई, तुम्ही कधी प्रयत्न केला हो त्याला फोन करण्याचा? हो. त्याचं काय म्हणणं असतं? नाही, त्याला एक काय साईन हवेत कुठच्या पेपरवर, ते केल्याशिवाय म्हणजे आपले संबंध नाही चांगले होणार असं त्याचं मत. आणि साईन करायला म्हणजे मी बंधनकारक आहे की, कारण त्याच्यासाठी अजून पण सगळेजण आहेत ना त्याच्यासाठी, मग ते मला ते नाही करायला देणार. मला त्यांचं पण मत घ्यायला लागेल ना असं. पण आज समजा की या 20 वर्षामध्ये तुम्हाला त्यांना काहीतरी सांगायचं होतं त्या भावाला, पण कधी सांगू शकला नाहीत, तर ह्या निमित्ताने तुम्ही सांगू शकता. समजा समोर भाऊ आहे तुमचा, काय सांगाल तुम्ही त्याला? काय नाही, मला काहीच नको आहे, पण आपले संबंध जसे होते, जे जसं लहान असताना जसे होते तसेच असायला हवे. आता आपली मुलं, त्याची पण मुलं आहे, माझी मुलं विचारतात मामा, मग ते काय सांगूच शकत नाही ना मी. मग त्याच्यासाठी तरी आपण एकत्र व्हायला हवं, की जे त्याला नको आहे पण मला हवं आहे. पण त्याने यावं सगळं विसरून, मागचं सगळं विसरून परत व्यवस्थित सगळं व्हावं पहिल्यासारखं. पण या 20 वर्षात कधीच भाऊबीजेला तो आला नाही, त्याला भाऊबीज, रक्षाबंधन काहीच नको. ताई, तुम्ही माहेरी आलेला आहात आणि तुम्ही म्हणतायत की तुमचा सख्खा भाऊ जरी तुमच्याशी 20 वर्ष बोलत नसला, अबोला असला, तरी पण हा भाऊ नक्कीच तुमच्यातला अबोला दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. आणि त्यासाठी मी तुमच्या वतीने मी तुमच्या भावाशी बोलेन की दादा, मला हक्क नाहीये तुमच्या ह्या गोष्टींमध्ये बोलण्याचा, पण एक जवळची व्यक्ती म्हणून, कारण ताई माहेरी आलेली आणि तिचा एक भाऊ म्हणून मला सुद्धा हेच सांगावंसं वाटतंय की जे काही वाद असतील ते वाद तुमच्यामध्येच मिटवायला पाहिजेत. आणि त्यासाठी अबोला धरणे हे चुकीचं आहे. आणि त्यासाठी ताईंकडे ये, तू बोल, त्यांच्याशी बोल, त्यातनं मार्ग काढा आणि हे गैरसमज दूर करा. शेवटी आयुष्याचं काही सांगू शकत नाही आपण, आज आहोत उद्या नाही माहिती आपल्याला. मग अशा परिस्थितीमध्ये जर हा अबोला अजून तुम्ही ठेवलात तर ती खूप चुकीची गोष्ट आहे. आणि नंतर ना मग ती खंत आपल्या मनामध्ये राहते की आपण त्यावेळेला आपण बोललो असतो ना तर कदाचित तो वाद मिटला असता, हा अबोला इतका राहिला नसता. तर मला असं वाटतं ना की तू ताईंना फोन कर, या, तुम्ही भेटा, समोर भेटा आणि त्यातून योग्य जो मार्ग, योग्य जो निर्णय निघेल, जो तुमच्या दोघांच्या फायद्यासाठी असेल, तो मार्ग काढा. आणि ताईला एक फोन कर, ये आणि हा 20 वर्षाचा अबोला संपवून टाका. ताई, मी नक्कीच सांगेन की जेव्हा तुमचा हा मेसेज, हा निरोप जेव्हा दादापर्यंत पोहोचेल तेव्हा तो नक्कीच ह्याच्यावरती विचार करेल, तुला भेटायला येईल आणि ह्यातून मार्ग नक्कीच निघेल. पण ताई, आज तू माहेरी आलेली आहे, तर तुला मी असंच जाऊ देणार नाहीये. मी तुझी ओटी भरणार आहे, पण त्यासाठी मी ताईंना विनंती करणार आहे की ताई तुम्ही इथे यायचंय आणि ताईंची ओटी भरायची. या. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते.
तुझ्या ओढीनं लागे पदर आपणीला माहेरा येण्यासाठी निरोप असं वाटतं की अजून काही वेळ तुमच्याबरोबर घालवायला पाहिजे, पण नाही ना करू शकत आहे तसं, कारण आपल्याला आजच्या भागापुरता थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या सगळ्या आवडत्या मालिका पाहण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांचा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. अशी धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.